नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की धन्याने आईला फोन लावलेला असतो आणि तो आईला म्हणत असतो की आई कशी आहेस ग तू, मजेत आहे ना? देवाकडे आहे म्हटल्यावरती मजेतच असशील. अवनीला मात्र धन्याचं हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाटत असतं. ती आता त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असते. तर पुन्हा धन्या म्हणत असतो की आई मला ना तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. आई मला पहिला नंबर नाही मिळाला, त्याच्यापेक्षाही भारी गुड न्यूज मला तुला सांगायची आहे. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि तो अवनीकडे पाहतो आणि म्हणत असतो की आई एकदम फुलासारखी वहिनी मिळालेली आहे आम्हाला. अवनीला खूपच वाईट वाटत असतं हे ऐकून. तर आता तो पुन्हा म्हणत असतो की आई जशी तू माया लावली असती ना तशीच वहिनी माया लावते ग आम्हाला. कधीतरी असं वाटतं की तूच आले की काय. आपले अण्णा आहेत ना, आपले अण्णा ते सुद्धा आता सुधरून राहिलेत ग. त्या दिवशी अण्णांनी अंडा भुर्जी बनवली सगळ्यांसाठी. नवलच आहे ना. आणि आश्चर्य म्हणजे काय माहितीये का, आता दुपारी जेवायला मी एकटा नसतो, माझ्यासोबत वहिनी सुद्धा असतात. मला तर ना जाम भारी वाटून राहिले. माझी चौकशी करतात, कुठे गेला होता, उशीर का झाला, कोणासोबत होता, हे सगळं आता मला त्या विचारत असतात. त्यावेळेस धन्याचं हे बोलणं ऐकून अवनीला रडायलाच यायला लागतं. तिला खूपच भरून आलेलं असतं. तर पुन्हा धन्या म्हणत असतो की आई तुला आठवतंय का, शाळेतली पोरं ना खेळायला बोलवायची ना, तेव्हा ती पोरं म्हणायची की नाही येणार आई, ओरडेल आम्हाला. त्यावेळेस मला ना काही कळायचंच नाही. आईला काय घाबरायचे, आई काय आपल्याला घाबरवत नसते, आई तर काळजी करत असते आपली. यशादा पण असाच ओरडायचा, पण यशादाने ओरडलं ना की कोणाला काही फरकच नाही पडायचा, सगळे सॉरी म्हणायचे. पण आता वहिनीचा धाक लय डेंजर आहे. त्या ओरडल्या ना की घरातली कामं अशी पटपटपट होतात. दोन दोन वेळा झाडू मारावा लागतो घरामध्ये, घरासमोर रांगोळी काढावी लागते, सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात, कपडे सुद्धा वेळच्या वेळी धुतली जातात. हा आई, मला तर ना सगळी गंमतच वाटून राहिली. आणि मी जर उशिरा आलो ना तर त्या मला विचारतात की कुठे गेला होता, कोणासोबत होता, काय करत होता, जेवला की नाही, तुला असाच उशीर होणार आहे का, सतत माझ्या पाठीमागे लागलेल्या असतात. आता अवनीला काय करावं तेच कळत नाही. अवनी फक्त त्याचं बोलणं ऐकून आता रडत असते. ती आता खूपच इमोशनल झालेली असते. मग धन्या अवनीकडे पाहून म्हणत असतो की आता नेहमीसाठी काळजी करणारी वहिनी आलेली आहे, चल आता ठेवतो, परत बोलू आपण, असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो. तर आता अवनीकडे बघतो तर अवनी रडत असते. मग धन्या म्हणत असतो की वहिनी हा घ्या ना तुमचा मोबाईल. आणि आता तो डोळे पुसत म्हणत असतो की सॉरी सॉरी, तुम्हीच रडायला लागल्या काय, मला तसं नव्हतं म्हणायचं, तसं करायचं नव्हतं, सॉरी सॉरी वहिनी. आता तो खूपच वहिनीची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की अहो ते काय झालं, बोलता बोलताना मी जरा जास्तच बोलून गेलो, तुम्ही लावा ना, तुम्हाला कुणाला फोन लावायचा आहे ते, माझं झालेलं आहे, असं म्हणून आता तो त्याचे डोळे वगैरे पुसून फ्रेश होऊन त्यांच्या समोर येऊन आता बोलत असतो आणि म्हणत असतो की लावा ना वहिनी, तुम्ही कोणाला लावताय फोन, आता लावा ना लावा ना. पण अवनी आता काही फोन लावतच नाही. अवनी पुढे निघून जाते आणि इकडे धन्या माफी मागत असतो. मग अवनी सुद्धा डोळे पुसते आणि त्याच्या केसावरून तोंडावरून हात फिरवते आणि म्हणत असते की चल चल, असलं काय करून राहिलाय तू, चल आता. त्याला ती तिथून खांद्यावरती हात टाकून त्याच्या छान गप्पा ऐकत घेऊन जाते. तिला सुद्धा आता खूप छान वाटत असतं धन्याचं हे सगळं बोलणं ऐकून. दुसरीकडे आपण पाहतो की यशादा आता काम करण्यासाठी गेलेला असतो. तिकडे आता राजा सुद्धा त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो आणि म्हणत असतो की यशादा यशादा. मग यशादा म्हणतो की राजा तू इकडे कसा काय आला. तर राजा म्हणतो की अरे थोडंसं बोलायचं होतं. तर यशादा म्हणतो की अरे बोल ना. मग राजा म्हणतो की अरे इकडे ये ना, थोडं महत्वाचं बोलायचं आहे. मग यशादा म्हणतो की बरं. आणि आता यशादा तिथलं काम सोडून थोडंसं पुढे येऊन राजा बरोबर बोलायला लागतो. तर राजा म्हणतो की दादा एक प्रॉब्लेम आहे. तर यशादा म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे. तर राजा म्हणतो की अवनी मॅडमला असं वाटतं की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. तर यशादा म्हणतो की तूच सांगितलं ना हे सगळं. तर राजा म्हणतो की आता ते कोणी सांगितलं, का सांगितलं, ते काही महत्वाचं नाही. मग यशादा म्हणतो की काय महत्वाचं आहे. मग राजा म्हणतो की तू जरा चांगली कपडे घालून घरातून बाहेर पडत जा ना. तर मग यशादा म्हणतो की चांगली कपडे, मग हे विटा सिमेंट रेतीमुळे माझे कपडे खराब होणार नाहीत का. तर राजा म्हणतो की नाही नाही, मी काय म्हणतोय, तू घरातून बाहेर पडताना चांगले कपडे घालत जा, इथे आला ना की तुझ्या कामाचे कपडे घालू शकतोस ना. तर मग यशादा म्हणतो की राजा तुझ्या या खोट्या बोलण्यामुळे अजून मला काय काय करावं लागणार आहे काय माहिती, बरं आणखीन काय काही नाही ना. तर यशादा तसं म्हटल्यामुळे राजा म्हणतो की काही नाही. मग यशादा म्हणतो की नक्की.
मग राजा म्हणतो की अवनी मॅडम जरा टेन्शनमध्ये आहेत. तर यशादा म्हणतो की कसलं टेन्शन? तर राजा म्हणत असतो की त्यांना ना काम करायचं आहे, तू त्यांच्यासाठी एखादी नोकरी बघू शकतो का? मग यशादा म्हणतो की मी मी कशी काय बघणार? त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, त्यांना असं वाटतं की तू एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, म्हणून त्यांनी तसं मला सांगितलं. त्यावेळेस यशादा म्हणतो की कशी शोधू, मी काय करू, तुला कळतंय का राजा? मग राजा म्हणतो की काहीच हरकत नाही, तू सांग ना त्यांना तुला ते शक्य नाहीये म्हणून. आता यशादाला राजाचा खूपच राग आलेला असतो, पण आता तो म्हणतो की बरं सांगतो मी आता काय करायचं ते. मग राजा हसतो आणि म्हणत असतो की दादा थँक्यू, खूपच समजूतदार आहे तू, तू खूप छान आहे. मग यशोदा म्हणतो की तू पण जरा समजूतदार वाग की. राजा काय आहे ना, नको फसवू त्यांना. तर राजा म्हणतो की दादा नाही फसवत मी त्यांना, खरंच अरे मी त्यांना नाही फसवलं. तुला जर असं वाटत असेल ना तर मी त्यांना सोडून येतो, पण तूच सांग ना त्या कुठे राहणार? त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, मग त्या कशा करणार? आता आपल्याकडे आहेत म्हणून त्यांना थोडंसं बळ मिळतंय. हे बघ एवढंच सांगतो की त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे, मग आपण बघू पुढचं काही ते. मी त्यांना वचन दिले रे, मी त्यांना मदत करेल म्हणून. त्यावेळेस यशादा म्हणतो की हे बघ राजा, जोपर्यंत त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी तोपर्यंत जर तू खोटं बोलून राहिला असेल ना तर ते ठीक आहे, पण ज्या दिवशी तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना तुझ्यावरती प्रेम होईल या आशेने जर तू खोटं बोलला ना तर मी स्वतः त्यांना जायला सांगेल. तर राजा म्हणतो की नाही दादा, तसंच आहे, मी त्यांच्या स्वप्नासाठीच त्यांच्याबरोबर थोडंसं खोटं बोलतोय. पण दादा मला एक सांग, असं पण होऊ शकतं ना त्या स्वतःहूनच माझ्या प्रेमात पडतील, शक्य आहे ना हे? मग बोल, मग काय करायचं? तर यशादा म्हणतो की तू जा बरं, आगाऊपणाचं बोलू नको, लय कामं पडलेली आहेत माझी, जा. असं करून यशादा काहीच उत्तर न देता राजाला तिथून जायला सांगतो. दुसरीकडे आपण पाहतो की रात्री अवनीने स्वातीला फोन लावलेला असतो आणि म्हणत असते की हॅलो वहिनी, अगं मी अवनी बोलतीये, हा माझा नवीन नंबर आहे. त्यावेळेस स्वाती म्हणत असते की अवनी अगं कशी आहेस तू, तू बरी तरी आहे ना? तर अवनी म्हणत असते की वहिनी मी बरी आहे, बाबा कसे आहेत, वहिनी तुम्ही सगळे कसे आहात? तर स्वाती म्हणत असते की आम्ही सगळे ठीक आहोत, मला सांग तू कशी आहे, काय घडतंय तिकडे सगळं तुझ्या बरोबर, मला काळजी वाटते ग, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम झालाय का, अगं बोलत का नाहीयेस? आता ती खूपच घाबरून अवनी बरोबर बोलत असते आणि तिला असे प्रश्न विचारत असते. मग अवनी म्हणत असते की अगं मी बरी आहे. तर तिकडून स्वाती म्हणत असते की अगं मग ते तू खोटं बोलू नको, ते व्हिडिओ. आता ती पुढचं काही बोलणार तेवढ्यातच अवनी तिकडून म्हणत असते की ऐक ना वहिनी, मला ना एक छोटीशी हेल्प हवी होती ग तुझी. तर स्वाती म्हणते की बोल ना, काय हेल्प करायची आहे तुझी? मग अवनी म्हणत असते की अगं माझी ना एक इम्पॉर्टंट बॅग होती डॉक्युमेंटची, ती विसरूनच आली मी, त्यात माझं डिग्री सर्टिफिकेट सगळं ID प्रूफ होतं ग, ती मला हवी आहे. मग स्वाती म्हणते की बरं, चावी ड्रावरमध्येच आहे, मी बघते. तेवढ्यातच तिकडून महेश आता त्यांचं बोलणं ऐकतो आणि स्वातीला म्हणत असतो की फोन स्पीकरवरती टाक. आता स्वाती खूपच घाबरलेली असते, म्हणजे आता महेश आल्यामुळे तिला काय करावं ते सुचत नाही. मग महेश तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की फोन स्पीकरवर टाक. मग आता स्वाती अवनीचा फोन स्पीकरवरती टाकते. तर इकडे महेश म्हणत असतो की कशासाठी फोन केलेला आहेस? मग अवनी म्हणत असते की मला माझे सर्टिफिकेट हवे आहेत. तर तिकडून महेश म्हणतो की मिळणार नाही, घरातून पळून गेली ना, मग आता काहीच मिळणार नाही. तर इकडे अवनी म्हणत असते की पुन्हा तेच दादा, किती वेळा अजून हेच बोलणार आहे? तर लगेच महेश म्हणत असतो की मरेपर्यंत, आणि या घरातून तुला काही एक मिळणार नाही. अवनी म्हणत असते की दादा प्लीज, ती माझी सर्टिफिकेट आहेत. तर तिकडून महेश जोरात ओरडतो, मिळणार नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि तो फोनच कट करतो. तर इकडे अवनी आता हॅलो वहिनी, हॅलो दादा, हॅलो हॅलो असं करत असते, पण फोन कट केल्यामुळे आता तिला खूपच रडायला येतं, ती रडायलाच लागते. तेवढ्यात तिकडून राजा येतो आणि अवनीला असं रडताना पाहून म्हणत असतो की मॅडम काय झालं? आता ती खूपच मोठमोठ्याने रडायला लागते आणि बेडवरती जाऊन बसते. त्यावेळेस राजा तिच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की अहो काय झालं, काहीच का बोलत नाही? आता ती फक्त मोठमोठ्यानेच रडायला लागते, ती काहीच बोलत नाही. त्यावेळेस राजा म्हणत असतो की मॅडम हळू रडा, हळू रडा, अहो घरच्यांनी ऐकलं ना तर मलाच धारेवरती धरतील. मग अवनीला खूपच वाईट वाटतं आणि ती मोठ्यानेच रडत म्हणत असते की
आता मी रडू पण नको का? माझ्या मनाने तुला नसेल माझं ऐकून घ्यायचं तर तू जा तू बाहेर जा. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि म्हणत असतो की काय झालं, तुम्ही का रडून राहिलाय? मग यशादा राजाला ओरडतो आणि म्हणत असतो की राजा काय केलं तू, सांग लवकर काय केलं ते. राजा म्हणतो की दादा गळ्या शपथ सांगतो रे, यांच्या रडण्यात माझा काहीच हात नाहीये. तर यशादा म्हणतो की हा खरं बोलत आहे का? सांगा ना तुम्ही का रडत आहात, खरं बोलतोय का हा? आता अवनी खूपच मोठ्याने रडायला लागते. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम सांगा ना हो, नाहीतर तो मला कुटेल, प्लीज सांगा ना. अवनी काहीच सांगत नाही, फक्त रडत असते. तेवढ्यात तिकडून धन्या पण येतो आणि म्हणत असतो की काय झालं वहिनी, तुम्ही रडत का आहात? आणि तो सुद्धा राजाला म्हणत असतो की राजादा तू काय बोलला वहिनीला, का रडतायत वहिनी, तूच काहीतरी केलं असेल, वहिनी असं रडणार नाहीत. हे बघ मी वयाचा विचार करणार नाही, वहिनीला जर तू काही बोललात तर वहिनीला काही बोलायचं नाही. राजाला मग आता खूपच वाईट वाटतं. मग राजा म्हणत असतो की अरे जो तो येतोय तो मलाच विचारतोय, मी खरंच सांगतोय, अरे मी काहीच केलेलं नाहीये, मी यायच्या आधीपासूनच रडत आहेत या. मग आता ते दोघे जण एकमेकांकडे बघतात. मग अवनी तिथून उठते आणि दुसरीकडे जाऊन रडायला लागते. त्यावेळेस यशोदा म्हणतो की राजा असं कोणी रडत नाहीये, तू नक्कीच काहीतरी केलं असणार. राजा म्हणतो की थांब जरा, असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की मॅडम त्यांना प्लीज सांगा ना मी काही नाही केलं ते, आधीच इकडे टेम्परेचर वाढून राहिले, त्यात पाऊस पण पडत नाही आणि आता या सगळ्याचं बिल माझ्यावरतीच फाडायचंय का तुम्हाला? तुम्ही सांगा ना यशोदाला, तो मला मारल. पण अवनी काहीच बोलत नाही, अवनी फक्तच रडत असते. मग यशोदा म्हणतो की राजा तू इकडे ये इकडे. आता ते दोघे जण राजाला बोलवत असतात. तर राजा यशोदाकडे येतो. राजा मात्र म्हणत असतो की मॅडम सांगा ना तुम्ही, तो मला मारेल प्लीज प्लीज. पण अवनी बोलतच नाही. मग यशोदा राजाची कॉलर पकडून त्याला घेऊन चाललेला असतो. मग अवनी म्हणत असते की यशोदा राजाने काही नाही केलं. मग यशोदा राजाची कॉलर सोडतो. तर इकडे येऊन अवनी पुन्हा जवळ येते त्यांच्या आणि म्हणत असते की मीच मूर्खपणा केलेला आहे. मग धन्या म्हणतो की काय केलं वहिनी तुम्ही? त्यावेळेस अवनी म्हणत असते की माझे सर्टिफिकेट, माझे सगळे डॉक्युमेंट घरीच विसरून आले मी, आता कसं होणार आहे, मला काहीच कळत नाही. मग राजा म्हणतो की एवढंच ना, असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की एवढंच ना. तर अवनी म्हणते की एवढंच ना, तुला एवढंच वाटतंय का रे? अरे मला नोकरी कशी मिळणार सर्टिफिकेट नसतील तर? पुढे कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर कसं घेणार? मी माझी सगळी स्वप्न पूर्ण कशी करणार आहे, सांग ना राजा. मग आता राजा म्हणतो की मॅडम जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही, हे बघा, होप सोडू नका मॅडम. तर आता अवनी म्हणत असते की गप रे, मला ना कसली होप दिसत ना कसली तोप दिसत, मला काहीच दिसत नाहीये, तुम्ही जा रे इथून प्लीज, तुम्ही इथून जा तुम्ही सगळ्यांनीच प्लीज इथून जा, मला एकटीला राहू द्या. मग यशोदा म्हणतो की राजा चल चल, त्यांना एकटीला थांबायचे, थांबू दे एकटीला. मग राजा म्हणतो की नाही नाही थांब रे, असं कसं, अशा परिस्थितीत मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. असं म्हणून तो अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, पण या प्रॉब्लेमवरती आपण मार्ग काढायचा आहे ना. मग असं घरी बसून मार्ग सुचणार आहे का आपल्याला? हे बघा मी तुम्हाला सांगतो, टेन्शन आल्यावरती असं एकटं घरात कोंडून ठेवून नाही बसायचं, रडत नाही बसायचं, बाहेर पडायचं, फिरायचं. एकदा का मोकळ्या हवेत गेलं ना की गोष्टी सुचायला लागतात. वारा कसा तोंडावरती भरभर पडतो ना, तसं मन मोकळं होतं आणि मन मोकळं झालं की गोष्टी सुचतात, हो की नाही? मग आता अवनीला पण ते पटतं आणि अवनी म्हणते की हो. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो हे सगळं बोलणं माझं नाही, आमच्या यशोदाचं आहे. तर यशोदाला आश्चर्यच वाटतं, तो आश्चर्यानेच राजाकडे बघतो. मग राजाच म्हणत असतो की काय यशोदा, बरोबर ना? तर यशोदाला आता काय बोलावं तेच कळत नाही. तो म्हणतो की हो. मग राजा म्हणतो की मॅडम आपण ना आज जाऊया का बाहेर? मग तो यशोदाला म्हणत असतो की यशोदा काय रे जाऊ ना? त्यावेळेस यशोदा म्हणतो की मला काय विचारतोय, यांनाच विचार ना, येणार आहेत का त्या? मग आता यशोदा म्हणतो की काय हो, तुम्हाला चालणार आहे का बाहेर फिरायला जायला, आवडेल का? त्यावेळेस अवनी म्हणते की चालेल, नाहीतर असं खोलीत बसून बसून कंटाळा आलाय मला. मग लगेच यशोदा म्हणतो की राजा राजा जा, त्यांना बाहेर घेऊन जा, जरा बरं वाटेल त्यांना, जा घेऊन जा. त्यावेळेस राजा म्हणतो की बरं ठीक आहे चला. आणि मग सगळेजण जात असतात. तर राजा थांबतो आणि म्हणत असतो की ऐका, तुम्ही तयार व्हा, मी आहे इथेच. असं म्हणून राजा बाहेर जातो आणि मग अवनी आता तयार व्हायला लागते. आता धन्या आरशात बघून मेकअप करत असतो. तर राजा म्हणतो की तू कुठे चाललाय एवढा रेडी होऊन? त्यावेळेस धन्या म्हणतो की कुठे चाललाय म्हणजे काय, वहिनी बरोबर चाललोय. तर राजा म्हणतो की वहिनी बरोबर, एडा आहेस काय तू? मग धन्या म्हणतो की एडा बिडा काही नाही या, मी वहिनी बरोबर जातो. मग राजा म्हणतो की नाही नाही, तीन ते गाडन काम बिघाड, तू अजिबात येऊ नको.
मग धन्या म्हणत असतो की राजादा तू चुकीचं बोलून राहिला आहे, येऊ दे ना मला. तर राजा म्हणतो की चुकीचं बिकीचं काय मी बोलत नाही, एकदा सांगितलं ना तुला, यायचं नाही म्हणजे नाही. आता या दोघांचं बोलणं चाललेलं असतं तेवढ्यातच तिकडून पाण्यात चावी फिरवत आतमध्ये येतो आणि तिथे त्या सोप्यावरती जाऊन बसतो. मग आता यशादाला तो आवाज देत असतो, यशादा यशादा बाहेर ये. मग आता यशादा बाहेर येतो आणि मग यशोदाला म्हणत असतो की मस्तपैकी गरमागरम कडक चहा टाक, एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. तर यशोदा म्हणतो की बरं. तर राजा म्हणतो की हा 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 दे पाण्याला चहा दे चहा दे. आणि आता तो त्याच्या जवळ जाऊन तिथली चावी घेतो आणि चाललेला असतो. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की ए नाशिकचा आशिक, चावी ठेव इथे, गॅरेजची गाडी आहे. तर राजा म्हणत असतो की माहितीये मला गॅरेजची गाडी आहे ते, पण मला जरा काम आहे रे. तर पाण्या म्हणतो की हो का, त्या गाडीच्या घशात साधं पेट्रोल टाकत नाही. मग राजा म्हणतो की अरे असं कुठे केलं मी, भरतो की पेट्रोल, यशादा तूच बोल ना. त्यावेळेस पाण्या म्हणतो की यशादा हा काय करतो माहितीये का, गाडी नेतो, गाडीचे पेट्रोल संपलं की गाडी तिथेच सोडतो आणि मला फोन करून सांगतो गाडी खराब झाली म्हणून, मी का द्यायची याला गाडी, सांग ना. आता राजा म्हणतो की अरे अरे ते एकदाच झालं होतं, याच्या पुढे अजिबात होणार नाही, गॅरंटी, याच्या पुढे अजिबात होणार नाही. तर आता पाण्या म्हणतो की नाही मिळणार, नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. मग राजा म्हणतो की पाण्या अरे जरा प्रॉब्लेम समजून घे ना, जरा अर्जंट काम आहे, जरा समजून घे. पाण्या आता बोटच वर करतो आणि म्हणत असतो की अजिबात गाडी मिळणार नाही. मग यशोदा म्हणतो की पाण्या आज दे, आज मी सांगतोय ना म्हणून दे, त्याला गरज आहे गाडीची. तर पाण्या म्हणतो की यशोदा काय तू याची बाजू घेतो रे. तेवढ्यातच तिकडून अवनी येते. आता राजा लगेच उठून अवनीच्या जवळ जातो. मग पाण्याला समजतं की आता हे बाहेर चाललेले आहेत. मग आता त्याचा सुद्धा नाईलाज होतो आणि त्याला सुद्धा ती गाडी द्यावीच लागते. सगळेजण आता बाहेर येतात. तर अवनी थोडी पुढे आलेली असते. तर पाण्या राजाचा हात पकडून त्याला पाठीमागे खेचतो आणि म्हणत असतो की राजा, या टायमिंगला तुला गाडी दिलेली आहे, वहिनी आहे म्हणून दिलेली आहे, पुढच्या वेळेला अजिबात लाडात यायचं नाही, असला लाड केलाच जाणार नाही, मी तुला गाडी परत देणारच नाही, पण एक काम कर, गाडीत पेट्रोल टाक. तर अवनी या दोघांचं बोलणं चाललेलं पाहून म्हणत असते की काय झालं. मग राजा अवनीच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काही नाही, पाण्या म्हणत होता ते आपण गाडी त्याची घेऊन चाललोय ना, तर पेट्रोल सुद्धा त्याच्याच पैशाने भर म्हणून. मग आता राजाच्या अशा बोलण्यामुळे पाण्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेच जण आता आश्चर्यचकित होतात. मग आता एकदम एकमेकांकडे बघतात. तर राजाने प्लॅन मस्त चॅप्टरपणाने केलेला असतो. मग राजा म्हणतो की हो असाच म्हणत असतो हा, हो की नाही पाण्या. मग आता पाण्याला काय बोलावं तेच कळत नाही. मग राजा म्हणतो की पाण्या तू काही काळजी करू नको, तू म्हणशील ना तसंच करणार आहे मी, टेन्शनच घेऊ नको, तुझं ऐकतो रे मी, दे दे पैसे दे पैसे दे. आता तो पाण्याच्या समोर आता हात करून आता बोलत असतो. मग आता पाण्या आता काहीच बोलू शकत नाही अवनी तिथे असल्यामुळे. मग तो राजाला पैसे देतो. मग राजा पैसे घेऊन अवनीला चला म्हणून आता तो टू व्हीलरवरती जायला निघतो. त्यावेळेस अवनी टू व्हीलर पाहून म्हणत असते की बाईकने जाणार आहोत का आपण. मग राजा म्हणतो की हा, म्हणजे ते काय, गाडी जरा सर्व्हिसिंगला टाकलेली आहे ना, त्यामुळे बाईकने जाणार आहोत, काही अडचण नाहीये ना तुम्हाला, काहीच आणि काळजी करू नका, काही अडचण येणार नाही तुम्हाला. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही, अडचण अशी काही नाहीये रे, पण पाऊस कधीही येऊ शकतो ना. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो पावसातच तर बाईकवरती फिरायची मज्जा आहे, पाऊस म्हणजे. तेवढ्यात तिकडून धन्या म्हणतो की रोमांस. राजा लगेच त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणत असतो की रिलॅक्स रिलॅक्स, पाऊस म्हणजे रिलॅक्स, काय आहे ना, आपल्याला रिलॅक्स व्हायला बाहेर जायचंय ना, आपल्याला संकटातून मार्ग काढायचा आहे म्हणून आपण चाललोय ना रिलॅक्स व्हायला, म्हणूनच म्हणलं रिलॅक्स व्हायला पाऊस चांगला असतो, मग चला निघूया का आपण. तर अवनी म्हणते की बरं. मग राजा आता गाडीवरती बसतो. तर अवनी एका साईडने बसत असते. तेवढ्याच तिच्या हातामध्ये राजाला बांगड्या दिसतात. मग राजा म्हणत असतो की अरे तुम्ही मी दिलेल्या बांगड्या घातल्यात का. आता तो खूपच खुश झालेला असतो. तर अवनी म्हणत असते की हा, म्हणजे छान दिसत होत्या ना या ड्रेसवरती म्हणून घातल्या. मग राजा म्हणत असतो की हो खरंच खूप छान दिसतायत. तर मग अवनी एका साईडला बसायला जाते. त्यावेळेस राजा म्हणतो की हो दोन्ही साईडने पाय टाकून एकदम कम्फर्टेबल बसा ना. मग अवनी म्हणत असते की नको नको, एका साईडनेच बरं पडतं, काय झालं तर पटकन उतरता येतं. मग हे सगळेजण हसायलाच लागतात. त्यावेळेस राजा म्हणतो की काय हो मॅडम, असं त्या सगळ्यांना तो गप्प करतो आणि म्हणत असतो की काय हो मॅडम, यांच्या समोरच मला बोलला तुम्ही, एवढा कॉन्फिडन्स नाहीये का माझ्या गाडीवरती बसायला. तर मग अवनी म्हणते की तसं नव्हतं म्हणायचं मला. मग तो म्हणतो की बर बर असू द्या बसा. आता अवनी त्याच्या गाडीवरती बसते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि राजा
एका ठिकाणी जातात, तिथे त्यांना पोलीस पकडतात. मग पोलिसांना असं वाटत असतं की हे दोघे जण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहेत. मग ते म्हणतात की "ए पोरी, फोन लाव तुझ्या बापाला." त्यावेळेस अवनी म्हणत असते की माझ्या वडिलांना कशाला फोन करायचा आहे, माझा नवरा इथे असताना मी माझ्या वडिलांना का फोन करायचा, हे मंगळसूत्र दिसतंय का, नवरा आहे तो माझा. आता हे ऐकून राजाला मात्र खूपच आनंद झालेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.